आणि आता हिंगोलीमधली बातमी. हिंगोलीमध्ये देखील 44,000हून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं. मात्र तिकडे रकमांमध्ये तफावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवा घोळ तिकडे असल्याचं समोर येत आहे. कर्जमाफीच्या योजनेमध्ये 44,177 शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली हिंगोलीमध्ये. मात्र या कर्जमाफीत मोठा गोंधळ झाल्याचं आता समोर येत आहे. कारण शासन माफ करत असलेली रक्कम, केवायसी मधली रक्कम आणि बँकेमध्ये असलेलं थकीत कर्ज या तिन्ही रकमांमध्ये मोठी तफावत असल्याचं उघड होत आहे. कर्जमाफीच्या यादीवर जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि केवायसी करताना दाखवली जाणारी रक्कम देखील कमी आहे. त्यामुळे उर्वरित कर्जाची रक्कम नेमकी कोणी भरायची हा प्रश्न आहे. तर कर्जमाफीची रक्कम निश्चित होत नाही तोपर्यंत किती कर्ज माफ होणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे आता केवायसी करायची की नाही हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. मुळातच सरकारनं हे ज्या काही याद्या प्रसिद्ध केल्या, हिंगोली जिल्ह्यामध्ये 44,177 शेतकऱ्यांचे नावं असलेल्या याद्या प्रसारित झाल्या. परंतु मुळात जी रक्कम आहे, जी शेतकऱ्यांच्या यादीसमोर दिसणारी रक्कम वेगवेगळी आहे. पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही केवायसी करायला जातात तेथे त्या ठिकाणी एक वेगळी रक्कम दाखवत आहे आणि बँकेमध्ये एक रक्कम दाखवत आहे. मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण झालेला आहे की नेमकी रक्कम आमच्या खात्यावर कर्जाची कोणती जमा होणार आहे. माझे यादीमध्ये जे नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये माझं कर्ज दाखवत आहे 1,05,000 रुपये आणि जे थंब लावायला जेव्हा आपण महाई सेवा केंद्रावर जातो तेव्हा माझं कर्ज दाखवत आहे 1,65,000 आहे आणि बँकेमध्ये जेव्हा तपास केला तेव्हा 1,81,000 दाखवत आहे. नेमकं मी रक्कम माझी कोणती माफ झाली हे मला कळायला पाहिजे. ते केवायसी करायला गेले असता तिथं माझी रक्कम 1,31,000 अशी दाखवलेली आहे आणि ते पोर्टलवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला केवायसी करायची की नाही करायची किंवा तुम्हाला हे स्टेटमेंट तुम्हाला मान्य नसेल आणि माझ्या जे पीक कर्जाच्या याच्यावर आपल्या यादीमध्ये 61,000 रुपये अशी रक्कम सरकारने माफ केली असं दाखवलेलं आहे.